नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च तर 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचं संकलन देखील झालेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आता 5 मे पर्यंत 12वीचा निकाल आणि 15 मे पूर्वी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल अशी माहिती बोर्डाकडनं देण्यात आली. 10वी 12वीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेक जण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. परंतु असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे तर एकाच पानावरती मिळणार आहे आणि त्यावरती संबंधित विद्यार्थ्याचा फोटो देखील असणार आहे. याशिवाय त्यावरती QR कोड देखील असणार आहे. तो QR कोड स्कॅन केल्यावरती विद्यार्थ्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डानं हा बदल केला असून त्यातून बनावटगिरीला कायमचा चाप आता बसणार आहे. दरम्यान आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरू असल्याचंही बोर्डातील सूत्रांनी सांगितलं. निकालानंतर साधारणतः 1 महिन्यानं विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे. गतवर्षीपासून इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन राबवली जात आहे. सोयीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन अनेक विद्यार्थी कॉलेजला केवळ परीक्षेला जातात आणि वर्षभर कोचिंग क्लासेसला हजेरी लावतात. असे गैरप्रकार बंद व्हावेत, कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यात तफावत राहू नये, हा यामागचा हेतू आहे. यंदा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 मे पासून 11वी प्रवेशासाठी नोंदणी सुरू होणार आहे. ऑनलाईन गुणपत्रिकेवरनं विद्यार्थ्यांना सुरुवातीला महाविद्यालयांचे पसंती क्रमांक भरता येणार आहेत. त्या दृष्टीनं माध्यमिक शिक्षण विभाग नियोजन करत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 12वीचा निकाल आता 5 मे पूर्वी तर 10वीचा निकाल 15 मे पूर्वी लागण्याची दाट शक्यता आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.